शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाचे विद्राव्य खताचं संपूर्ण नियोजन तिथं पाहणार आहोत. थोडक्यात कांदा पिकाला कोणत्या वेळी कोणतं विद्राव्य खत तिथं वापरायचं आहे त्याचं संपूर्ण वेळापत्रक आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हे विद्राव्य खत वापरण्याचे काय ते फायदे राहतील, किती प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे, कोणत्या वेळी वापरायचं आहे, कशा पद्धतीने वापरायचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही पण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की असेच कांदा रिलेटेड संपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. त्यामुळे चॅनल तिथं नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यावरच व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरू करूयात. मित्रांनो, कांदा पिकाला विद्राव्य खत वापरण्याचे भरपूर फायदे आहेत. यामधला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्राव्य खत पिकाला लवकर लागू होतं, त्यामुळे त्याचे लवकर आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात. दाणेदार खतापेक्षा चांगले याची रिझल्ट यामुळे आहेत, कारण की 100% पिकाला लागू होतं. दाणेदार खतं तरी जवळपास 10-20% का होईना जमिनीमध्ये आपले तसेच राहतात, पिकाला ते लागू होत नाहीत. आणि जसं पाहिलं गेलं तर दाणेदार खतापेक्षा कमी रेटमध्ये आपल्याला मिळतात, वापरायला पण सोपे असतात. कारण त्यामुळं कांदा पिकामध्ये विद्राव्य खत वापरणं आपल्याला खूप फायद्याचं ठरतं. तर मित्रांनो, आता पाहूयात कांद्याला कोणत्या वेळी कोणतं विद्राव्य खत सोडायचं. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 20 ते 25 दिवसांचा होतो या कालावधीमध्ये आपल्याला 19-19-19 हे विद्राव्य खत सोडायचं आहे. यासोबत तुम्ही ह्युमिक ॲसिड पण सोडू शकता, ज्यामुळं की चांगल्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ तिथं होईल. आणि आपण जी 19-19-19 हे विद्राव्य खत सोडले याचं चांगलं अपटेक होऊन आपल्याला ते चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. तुम्ही 19-19-19 फवारणीमार्फत पण घेऊ शकता, 80 ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपानी, किंवा तुम्ही याला ड्रिप वाटे पण सोडू शकता 4 किलो प्रति एकरानी. त्यानंतर मित्रांनो, दुसरं विद्राव्य खत नियोजन आपल्याला 35 ते 40 दिवसांचा आपला कांदा झाल्यानंतर यावेळेस करायचं आहे. यामध्ये 1261-0 हे विद्राव्य खत आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये वापरायचं आहे, ज्याचा की वापर तुम्ही ड्रिपद्वारे पण करू शकता, किंवा फवारणीमार्फत पण करू शकता, किंवा पाट पाण्यामार्फत म्हणजे दंडामार्फत पण करू शकता. फवारणीसाठी प्रमाणेच 80 ते 100 ग्रॅम घ्या, ड्रिप इरिगेशन सिस्टमद्वारे सोडण्यासाठी 4 ते 5 किलो घ्या, आणि दंडामार्फत सोडण्यासाठी सुद्धा 4 ते 5 किलो घ्या. त्यानंतर मित्रांनो, तिसरं विद्राव्य खत व्यवस्थापन. आपला कांदा पीक 45 ते 50 दिवसाचा कांदा झाल्यावर सुद्धा आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये 1261-0 या विद्राव्य खताचा पुन्हा एकदा वापर करायचा आहे, कारण की या 1261-0 मध्ये जास्त प्रमाण आपल्याला ते स्फुरतचं पाहायला मिळतो, ज्यामुळं की या कालावधीमध्ये आपल्या कांद्या पिकाचे जास्त तिथं फुटवे झालेले पाहायला मिळतील, चांगले माना भरलेल्या पाहायला मिळतील. आणि तुम्हाला माहिती आहे, जितका जास्त जाड त्याच्या कांद्याची मान तितका जास्त कांदा तिथं फुगत असतो. त्यानंतर मित्रांनो, पुढचं विद्राव्य खत आपल्याला आपला कांदा पीक 70 ते 85 दिवसाच्या दरम्यान असल्यावर आपल्याला 052-34 हे विद्राव्य खत सोडायचे. या खतामुळे होणार काय मित्रांनो, तिथं कांदा फुगवायला, कांद्याची गाठ बनायला तिथं सुरुवात होणार आहे. कांद्याला तिथं कलर आणण्यासाठी सुद्धा 052-34चा तिथं वापर केला जातो. मित्रांनो, म्हणजे सोप्याच सांगायचं ठरलं तर कांद्याची फुगवण सुरू करायला, कांद्याची तिथं फुगवण एकदम व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला 052-34 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. याचा प्रमाण सुद्धा सारखं आहे, 80 ते 100 ग्रॅम फवारणीसाठी आणि 4 ते 5 किलो पाण्यामार्फत सोडण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो, पाचवं आणि शेवटचं विद्राव्य खता नियोजन आपल्याला 90 ते 95 दिवसाचा आपला कांदा असल्यावर करायचं आहे, ज्यामध्ये की आपल्याला 0050 हे विद्राव्य खत सोडायचं आहे. या विद्राव्य खताच्या वापरामुळे तिथं आपल्या कांद्याची पातीची वाढ तिथं स्टॉप होणार आहे, ज्यामुळे होणार काय, जी आपली कांद्याची संपूर्ण ताकद आहे ती फक्त आपल्या कांदा पोसण्यामध्ये लागेल, पातीमध्ये लागणार नाही. सोबतच जर तुम्ही यामध्ये चमत्कार या टॉनिकचा जर वापर केला तर तिथं अजून चांगले तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील. पण काही शेतकऱ्यांची ओरड अशी पण येते की 3 महिन्याचा कांदा झाला तरी पण कांदा पोसत नाहीये. तर अशा वेळेस तुम्ही शेवटचं विद्राव्य खत नियोजन तिथं करू शकता. शक्यतो तरी याची गरज पडत नाही, पण जर तुमचा कांदा तिथं ते पोचलाच नाही, तुम्हाला असं वाटलं की सर्व विद्राव्य खत आपण व्यवस्थित सोडले तरी पण आपला तिथे चांगला कांदा पोचलेला पाहायला मिळत नाही, 0050 पण सोडून झालंय, तर अशा वेळेस तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून पोटॅशियम सोनाईटचा सुद्धा तिथं वापर करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला 5 ते 6 विद्राव्य खताचे नियोजन सांगितलेत. तर या खताचा वापर तुम्ही आपल्या कांद्याच्या पहिल्या फवारणीमध्ये, दुसऱ्या फवारणीमध्ये किंवा तिसऱ्या फवारणीमध्ये पण करू शकता. याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे, की कांद्याच्या पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणती औषधं वापरली पाहिजे, दुसरी फवारणीमध्ये कोणती, तिसरी फवारणीमध्ये कोणती, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कांदा पीक व्यवस्थापन या नावाची एक व्हिडिओ प्लेलिस्ट आहे, तिथं जाऊन तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे कांदा पिकाचं विद्राव्य खत हे शेड्यूल वेळापत्रक मी तुम्हाला सांगण्याचा तिथं प्रयत्न केला आहे. मित्रांनो, व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर तिथे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मनात काही शंका असतील तर निसंकोचपणे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा, ज्यामुळे की त्यांना पण आपल्या कांद्याचं विद्राव्य खताचं नियोजन करता येईल. धन्यवाद मित्रांनो.